तर तुम्हाला माहिती आहे का पंढरपूरमधील चंद्रभागा नदीला आलाय पूर. आता कोण-कोण भीमा नदी पण म्हणतं, कोण-कोण चंद्रभागा पण म्हणतात. आता तुम्हाला वाटेल की एवढा पंढरपूरमध्ये पाऊस पडला की काय? तर पंढरपूरमध्ये काय एवढा पाऊस नाही पडला की पूर येईल. तर आता मध्ये नाही का मुंबईला, पुण्याला असा पाऊस झालाच की तर ते धरणाचं पाणी सोडले आणि त्यामुळं नदीचं पाणी भरपूर असं वाढलं. आता पाणी सोडायच्या अगोदर अलर्ट करतात. जवळपास घरं वगैरे आहेत, तर त्यामुळे ते रिकामे वगैरे घरं करतात. आम्ही पुलावर येऊन उभा राहिलो होतो. 2 पूल आहेत, नवीन पूल, जुना पूल दोन्ही पण बघून आलो आम्ही. तिकडच्या पुलावर तर गेलं ना, तर खूप जास्त पाणी आहे असं वाटतं. ह्या नाव आहेत ना, तर ते पण काय चालवायला परमिशन नाही, अलाउड नाही. कारण पाण्याचा वेग खूप म्हणजे खूप जास्त आहे. इथे एक मंदिर आहे, तर हे पण मंदिर पूर्ण असं पाण्यात गेले. उगं थोडंसं दिसतंय ना, तर खालच्या साईडला पण अजून आहे. एकदम छान मंदिर आहे, पण अगदी एकदम थोडंसं दिसतंय. नंतर इकडचं पण विठ्ठलाचं मंदिराकडचे पण साईड इकडचं दिसतंय. ते पण मंदिर पूर्ण पाण्यात गेले. म्हणजे भरपूर इतकं पाणी आहे ना, अगदी असं ते पुलाला वर असं टेकायला आलं एवढं पाणी आहे आणि एकदम असं जिकडं बघेल तिकडं पाणीच पाणी. ज्या म्हणजे असं नदी सोडून जी थोडीशी रिकामी जागा आहे ना, तर तिकडं सुद्धा पाणी आहे. मग आम्ही पाणी बघायला आलतो. बरेच जण पंढरपूरमधले पाणी बघायला आले होते. कोण-कोण बाहेरचे असतील. सगळे येऊन उभा राहिले होते. फोटो काढत होते, व्हिडिओ काढत होते. त्यामुळे पुलावर इथं रोडवर थोडीशी गर्दी पण झाली. आम्ही पण उभा राहून चाललो होतो बघायचं काम. संचितनी पण बघितलं आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलतो. ऊन वगैरे काय नव्हते. त्यामुळे संध्याकाळचं बघायला बरं वाटतं आणि पाणी आले आम्ही लगेच गेलतो. नंतर मग आता पाणी मला वाटते कमी झाला पण असेल आता बऱ्यापैकी. तर चला तुम्हाला पाणी बघून कसं वाटलं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.